नमस्कार. संध्याकाळ झालेली आहे. दिवसभराचा काम संपवून घरी येताना मी हे शूट केलं आहे थोडंसं. जिना बघा आमचा पूर येऊन गेलेला आहे. त्याचे सगळे डाग राहिलेले आहेत. हा माझ्या दारातला मनी प्लांट आणि हे खिडकीतनं दाखवते तुम्हाला बाहेरचं दृश्य कसं दिसतं. ही माझी गॅलरी आहे. माझ्या घरातला आवडता भाग आहे माझा हा. कपडे वाळत घातलेत आणि ही वर्दळ दिसते. आता संध्याकाळ झाले म्हणून, नाहीतर दिवसाचं इथे इतकं ट्रॅफिक होतं. बाजारपेठेचाच रस्ता आहे आणि बाजूला थोडीशी माझ्या हिरवळ आहे, त्यामुळे घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. आज दिवसभर खूप कामासाठी वेळ गेल्यामुळे संध्याकाळचं फार एवढं जास्त काही बनवणार नाही आहे. एकच भाकरी आणि रस्सा बनवायचा आहे. माझं असं आहे की मी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खाऊन घेते जे असेल ते. तर माझं खाऊन झालं आहे. आता यजमान आणि मुलगा यांच्यासाठी दोघांसाठी काहीतरी थोडंसंच असं बनवायचं म्हणून हे मी सुके सोडे असतात ना, त्याचा थोडासा असा रस्सा बनवणार आहे आणि भाकऱ्या. जास्त सगळं जेवण बनवत बसणार नाही. सकाळचं जास्त काही राहिलं नाही आहे. तर मी अर्धाच कांदा घेतला आहे. कांदे खूप महाग झालेत. तुमच्याकडे काय दर आहे कांद्याचा सांगा. होतील कमी आता, पण सध्या तरी आहेत ते कमी कमी वापरून ठेवायचे. वांगं, बटाटं आणि फक्त कांदा आणि हा थोडासा लसूण घातला आहे मी फोडणीला. सोडे चांगले गरम पाण्यातनं धुवून काढले, मगाशी बघितलेत. आणि हा अर्धा कांदा मी दुपारचाच वासून ठेवला होता, तो चांगला परतून घेतला. आणि तिखट मात्र माझं नेहमी सांगते मी, बेडगी मिरचीचं तिखट आहे. हळद घातले, चांगले 2 मोठे चमचे तिखट घातले. आणि हे गरम पाण्यातनं धुवून घेतलेले सोडे, त्याच्यामध्ये वांगं आणि बटाटं. वांगं पण मी हे काळं वांगं घेतले. ते चांगलं शिजून आलं ना की बरोबर त्या रश्श्याला त्याचा दाटसरपणा येतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी मसाला वगैरे असं काही फार वरनं वाटण वगैरे घालणार नाही आहे. आमच्याकडे हे असं आवडतं. सुके सोडे आणि बोंबीलसुद्धा असेच बनवते मी. तुम्ही कधी बनवलेत का असे नक्की कमेंट करून कळवा. संध्याकाळचं जेवण तुम्ही लोक बरेचदा काय खाता. थोडंसं झाकण ठेवून त्याच्यावर थोडं पाणी घालणार आहे, कारण गरम पाणीच आतमध्ये घालायचं असतं. सोड्यांना वास वगैरे यायला नको. गरम पाणी घातलं ना की रश्श्याला जरा चव वेगळी लागते. आता हे शिजत आले. वरनं मीठ घातलं. अजून एकदा झाकण ठेवून ह्याला शिजवायचे. थोडं मी धणे पावडर घातली आणि एक अगदी अर्धा चमचापेक्षा पण कमी थोडासा गरम मसाला घातला आहे, जरा चव येण्यासाठी. परत एकदा ह्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं पाणी घालते. हे पाणी परत नंतर खाली ओतायचं. आता मी हे भाकरीचं पीठ माझं त्याच्यामध्ये, हा बघा मी प्लॅस्टिकचाच असा चमचा ठेवलेला आहे. एक साधारण अंदाज येतो आपल्याला की 1 चमचाभर पीठ घेतलं की त्याच्यामध्ये 1 भाकरी होऊन जाते. असं हे मला आता दोघांसाठी 2-2 म्हणून मी 4 भाकरी बनवणार आहे. आणि थोडंसं थापायसाठी तांदळाचं पीठ. आपल्याला आपल्या भाकरीचा अंदाज असतो, आता तो बरेच वर्षानंतर येतो आणि आपोआपच. तांदळाच्या भाकरीचं पीठ मळून घेतले आणि भाकरी बनवून झाल्या की झालं, काम संपलं. मग पुढची साफसफाई. पीठ दळून देण्याच्या आधी ना मी तांदूळ धुते भाकरीच्या पिठाचे शक्यतो, त्यामुळे मग उकड काढायला लागत नाही. आणि जर एखाद्या वेळेस नाही कधी पीठ चांगलं आलं तर मात्र मग उकड काढावी लागते, मग भाकरी मऊ होते. आता हे माझं पीठ इतकं चांगलं आले ना, गरज नाही पडत मला ते गरम पाणी घ्यायची. भाकरी बनवून घेऊया पटपट. मला सवय आहे परातीमध्ये पण भाकरी थापायची, त्यामुळे होऊन जातं. वळताना थोडंसं पीठ आणि थोडीशी पिठी वापरताना कमी प्रमाणात वापरली तर गॅस होताना पण जास्त खराब होत नाही. खूप काम केलं की संध्याकाळचं जेवण खरं तर करायला नकोच वाटतं, पण काय करणार, नाईलाज आहे. आपल्याला जेवण बनवल्याशिवाय पर्याय नाही. घरातली माणसं आहेत, त्यांना तर द्यायलाच पाहिजे जेवायला.
मी शक्यतो उशिराचं जेवत नाही. अगदीच जर कुठे जायचं झालं, काही जर कुठे बाहेर जेवायला जायचं आहे किंवा काय, तर मग ठीक आहे. नाहीतर मग मी 7ला माझं जेवण संपूनच जातं. त्याच्यानंतर मग मी खात नाही उशिराने. अगदीच वाटलं तर मग गरम पाणी प्यायचं किंवा ताक अगदी ठेवलं असेल दुपारचं, ते पण नॉर्मल असेल तर, नाही तर नाही. कधी कधी नाही जेवण बनवायला मिळत, कामाला बाहेर पडल्यानंतर यायला जर उशीर झाला आणि दुपारचं काही राहिलेलं नसेल तर मग नाही खाल्लं जात वेळेमध्ये, मग नाईलाज असतो. मग तरी पण मग जास्त खायचं नाही जर उशीर झाला तर. हे बघा, छान आपली भाकरी वळून झाले आणि एक छोटासा कण भाकरीच्या पिठाचा तव्याच्या बाजूला लावून घ्यायचा, नंतर तो फेकून द्यायचा. सगळ्या जीवजंतूंना देण्यासाठीचा हे आहे तो व्हिडिओ. बघून असं वाटलं की थोडं तरी काहीतरी चांगलं दाखवलं आहे. प्रयत्न आहे माझा हा, खरं तर सुरुवातच आहे. पण मराठी आई किती धावपळ करते, मराठी कुटुंबामध्ये काय गडबड चाललेली असते, दिवसभराचं काम कसं होतं, सगळं मी रोज जमेल तसं टाकायचा प्रयत्न करीन. तुम्ही जर सपोर्ट केलात तर लवकर चॅनल माझं ग्रो होईल. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. रोज मी नवीन काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेन. आता ह्या होत आल्यात भाकऱ्या, बाकीच्या मी करून घेते. रस्सा जवळजवळ माझा शिजलेला आहे. हे बघा, भाकरी छान पलटून घ्यायची आणि इकडनं झाली चांगली शेकली की मग फुगवायची तिला. जाळी आहे माझी भाकरीसाठीची ठेवलेली. झालेला आहे रस्सा पण. आता त्याच्या खालचा गॅस मी बंद करते. जास्त वाटण वगैरे काही न घालता असा साधा रस्सा आमच्याकडे बरेचदा केला जातो. तुम्ही खाता का? सुकी मच्छी आवडते का? आणि आणखीन एक म्हणजे बरेच आता मार्गशीर्ष चालू आहे आणि आज बुधवार आहे, उद्या गुरुवार. तर बरेचदा गृहिणी बनवत नाहीत घरामध्ये. म्हणजे म्हणतात की आम्ही मार्गशीर्ष आहे ना, मग नॉनव्हेज आम्ही बनवत नाही. आता मी खाणारच नाही आहे हे, पण आपण नाही खाल्लं तरी घरातल्या माणसांना का नाही बरं द्यायचं? तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. भले तुम्ही नका खाऊ, तुमचा आहे गुरुवार करता म्हणून महिनाभर आपल्याला पाळायचं आहे तर तुम्ही पाळू शकता. पण मला असं वाटतं की तिथे कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की मार्गशीर्ष पूर्ण महिना पाळा आणि हे करू नका. घरातल्या माणसांना खायला द्यायला काही हरकत नाही. आपण सकाळी जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा सगळी साफसफाई करून सगळं करूनच आपण करतो ना. तुम्हाला नाही खायचं आहे, तुम्ही खाऊ नका. पण घरातल्या माणसांचं माझं म्हणणं, त्यांची इच्छा मारून किंवा त्यांना नाही बनवणार असं सांगून मग ते सगळं करून ते देवाला तरी कितपत पोचेल तुम्ही केलेलं? बघा पटते का ते? तुमचा काय विचार आहे तो नक्की मला खाली कमेंट करा आणि कळवा. जर मी चुकीचं बोलते तर चुकीचं आहे म्हणून कळवा, की नाही तुम्ही म्हणताय ते चूक आहे. असं नाही, आम्ही पाळतोच आणि पाळायलाच पाहिजे. छान फुगली आहे भाकरी. सगळ्या भाकऱ्या मी अशाच ह्या शेकवून घेणार आहे. जमत नाही तेवढं शूट करून काम करायला, सवय नाही आहे आणि नवीनच आहे त्यामुळं धावपळ पण होते थोडी. पण मी प्रयत्न करते. अजून तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडेल नक्की कमेंट करा. तुमचं आवडतं चॅनल कोणतं आहे व्लॉगचं जे तुम्ही बघता आवडीने? शक्यतो मी बाहेर जाऊन पण थोडासा प्रयत्न करणार आहे शूट करण्यासाठीचा. बघूया जसं जमेल तसं. तर ह्या झालेल्या आहेत माझ्या भाकऱ्या. पूर्ण भाकऱ्या झाल्या बघा. ओटा मी जास्त घाण होऊ देत नाही. माझा शक्यतो प्रयत्न असा असतो की काम करतानाच जास्त शक्यतो घाण होणार नाही, पसारा पडणार नाही असं बघायचं. पीठ कमी वापरलं भाकरी थापायसाठी की आपोआप पसारा कमी होतो. हा थोडासा भात आहे दुपारचा, त्यामुळे मी आता नवीन भात घातला नाही आहे. आणि आता पुढची मी साफसफाई करायला घेणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. हे बघा, रस्सा पण छान तयार झालेला आहे. जास्त त्याच्यामध्ये पाणी करायचं नाही, भाकऱ्यांबरोबर लावून खाण्यासाठी. आणि अगदीच वाटलं तर थोडासा भात पण खाऊ शकतो. धन्यवाद.